हा, सर्व विद्यार्थ्यांनी उभे राहावं. जे बसलेले विद्यार्थी आहेत उभे राहा. जे विद्यार्थी बसलेले आहेत रांगेमध्ये त्यांनी रांगेमध्ये उभे राहा. क्लास एक साथ सावधान सावधान. क्लास एक साथ विश्राम विश्राम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज आपण संपूर्ण भारत देशामध्ये 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. या स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हरदा या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज तिरंगा याचे ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते हा ध्वजारोहण होणार आहे त्या आमच्या शाळेतील मुख्याध्यापिका माननीय सौ सुनीताताई राशेकर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हरदा यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी बाजूला जे चौकोन आखलेले आहेत त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. आमच्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय लतीफभाऊ लोणारेजी यांनी सुद्धा आपलं प्रमुख अतिथीचे स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय लतीफभाऊ लोणारेजी. हरदा गावातील प्रथम नागरिक माननीय दौलतभाऊ गरमाडेजी सरपंच साहेब ग्रामपंचायत हरदा यांनी सुद्धा आपल्या प्रमुख अतिथीचे स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक माननीय पंढरीजी पाटील राऊत माजी पोलीस पाटील हरदा यांनी सुद्धा आपल्या प्रमुख अतिथीचे स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी सदस्यगण यांचे मी शाळेच्या वतीनं स्वागत करतो. तसेच ग्रामपंचायत कार्यालय हरदा येथील सर्व सदस्यगण, गावातील गणमान्य नागरिक, प्रतिष्ठित नागरिक यांचे सुद्धा मी शाळेच्या वतीनं स्वागत करतो. गावातील संपूर्ण अंगणवाड्यातील शिक्षिका व त्यांच्या मदतनीस, आशा वर्कर्स, गावातील संपूर्ण युवक मंडळे, महिला मंडळे यांच्या अध्यक्ष, सचिव व सदस्यगण या सर्वांचं मी माझ्या शाळेच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करीत आहोत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी हा आनंदाचा सोहळा स्वातंत्र्याचा 77वा वर्धापन दिन आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हरदा इथे साजरा करीत आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी शांतता बाळगावी, कोणीही आपसात बोलू नये. क्लास एक साथ सावधान सावधान. क्लास एक साथ विश्राम विश्राम. क्लास एक साथ सावधान सावधान. सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभे राहा. सावधान मध्ये कोणी शरीराची हालचाल करायची नाही. हाताच्या मुठी बांधलेल्या, पायामध्ये चूल आणि सरळ बघायचं आहे. या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वज तिरंगा या ध्वजाचे ध्वजारोहण आपण करणार आहोत. तत्पूर्वी आमच्या शाळेतील विद्यार्थी संचित मस्के
हा माननीय रासेकरताई यांना सलामी देऊन ध्वजारोहणासाठी पाचारण करेल अशी मी त्याला सूचना करतो. हलवू नको. राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. सलामी दो, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता के स्वातंत्र्य दिन. तिरंगी झंडे की प्लस एक साथ. राष्ट्रपति मॅडम, माननीय लतीफभाई लोणारीजी, माननीय दौलतभाई बरनाळे, माननीय माजी पोलीस पाटील साहेब पंढरीजी पाटील गावित यांच्या हस्ते या माता पालकांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत. इकडे समोर या बँकच्या बाजूला. माननीय लतीफभाई लोणारे, अध्यक्ष शाळा स्थापन समिती यांना मी अशी विनंती करतो की माता पालक यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मस्त का अनुभव माननीय राष्ट्रपती मॅडम यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन माता पालकांचं स्वागत करावं. माननीय दौलतभाई बरनाळे साहेब, सरपंच साहेब यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन माता पालक यांचं स्वागत करावं. माननीय
पांडवजी पाटील राऊत साहेब. तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा. तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारच्या 2003च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेल. मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल. जय हिंद. क्लास 1-7 विश्रामगृहे विश्राम. यानंतर सर्व विद्यार्थ्यांची व उपस्थित सर्व नागरिकांची प्रभात फेरी निघणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय येथील तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण आणि त्यानंतर गाव समाज समितीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमस्थळी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी 2-2च्या रांगा बनवून व्यवस्थित रांगेत चालायचं आहे. कुठेही मागे पुढे राहायचं नाही, जोराने चालायचं नाही, व्यवस्थित चालायचं आहे. कारण गावातून सर्व नागरिक तुमच्याकडे आज बदलणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी 2-2च्या रांगा बनवून